नमस्कार, महाराष्ट्र व्हायरल न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे बुद्धिझम अर्बन मल्टिपल निधी लिमिटेड बँक शाखेची स्थापना। एवढं मोठं व्यक्तिमत्व या उमरखेड शहराला त्यांचे पाय या ठिकाणी या भूमी आहे, समाजाची शान आहे। त्या देशात नव्हे तर जगामध्ये हे समाजाची शान आहे आणि अशी शान समाजाने सुद्धा ओळखली। मी नेहमी बाबासाहेबांच्या प्रत्येक सभेमध्ये एक ब्रीद वाक्य सांगतो की शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, पण आता समृद्ध व्हा। कारण शिकलो आणि अक्कल घाण टाकली। आपण पैशासाठी कुठल्याही संघटनात जातो, एक क्वार्टर एक चायनीजच्या प्लेटमध्ये संघर्ष माझा संपतोय। म्हणून शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, पण समृद्ध व्हा। जसं आपल्याला बाबासाहेब म्हणाले होते की मी हिंदू धर्मात जन्माला आलो, माझ्या हातात नव्हतं, त्यात मरणार नाही, तसंच आपण गरीब घरामध्ये कदाचित जन्माला आलेलो आहोत, पण त्याच्यात मरायचं नाही हे मात्र आपल्या हातात आहे। गोल्ड मॅन वगैरे तर ठीक आहे, पण सगळ्यात पहिला मी तुमच्यातला आहे। मी म्हणजे मला जय भीम बोलायला कुठल्याही हाय प्रोफाईल ठिकाणी लाज वाटत नाही, आणि आता तसा समाज घडला पाहिजे। कारण तुम्ही बघता की मोस्टली VIP जर झाले, जर 5 स्टार हॉटेलमध्ये बसले तर ती लोक जय भीम बोलायला काय म्हणजे बाबासाहेबांचं नाव घ्यायलाही लाजतात। पण त्या लोकांना हे कळत नाही की नरेंद्र मोदी सारखा माणूस ज्यावेळी भारताच्या बाहेर जातो सांगतो बुद्धाच्या देशातून आलो। नीता अंबानी सारखी जगातली सगळ्यात श्रीमंत बाई ती सांगते मी बुद्धाच्या देशातून आले। म्हणजे बुद्धाचं म्हणजे तुम्हाला का लाज वाटावी हा एक मोठा प्रश्न आहे। मी गळ्यामध्ये बुद्ध घालून फिरतो ते माझ्याकडे सोनं आहे हे दाखवण्यासाठी नाही, तर आमची पिढी गळ्यामध्ये मडकं घालून फिरत होती म्हणून मी आज बुद्ध घालून फिरतो। मी लोकांना ओरडत सांगतो की मी जय भीमवाला आहे, मग त्यांना मिसअंडरस्टँडिंग असू नये। तर आपल्या सगळ्यांना आपण पुन्हा अस्पृश्य झालो पाहिजे, अछूत म्हणजे कोणी आपल्याला टच करण्याची कोणाची हिम्मत झाली नाही पाहिजे, असे अछूत बनूया। किसी को छूने की औकात नहीं होनी चाहिए, फिर वो बिजनेस हो, स्पोर्ट्स हो, लिटरेचर हो। आणि ह्या बँकेमध्ये म्हणजे मी जगातल्या सगळे प्रोजेक्ट्स आणण्याचा प्रयत्न करणार आहे। ही नुसती बँक नाही आहे की फक्त तुम्ही पैसे टाका आणि काढा की याच्यावर व्याज भेटेल, अजिबात नाही आहे। मला तुमचा पैसा अजिबात नको आहे, मला फक्त तुमच्याकडून खाती हवीत। या बँकची टॅगलाईन आहे की माझा पैसा माझा समाज आणि आपली बँक। माझा पैसा मी माझ्या समाजासाठी लावतोय आणि ही आपली बँक असणार आहे। ही अशी बँक जगातली कदाचित पहिलीच असेल जी फक्त रोजगारासाठी मी उभी केलेली आहे। आपल्यामध्ये खूप स्कॉलर्स आहेत, हार्ड वर्कर मुलं आहेत, पण त्यांच्याकडे रोजगार नाही आहे। तो रोजगार कसा उभा करता येईल? आणि आपण रामायण देणारा शेड्यूल कास्ट आहे, या देशाला महाभारत देणारा शेड्यूल कास्ट आहे, या देशाला संविधान देणारा शेड्यूल कास्ट आहे। तुम्ही तुमच्या पूर्वजांनी हा देश घडवलेला आहे, म्हणून म्हणजे भारताच्या बाहेर तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की बौद्ध धम्म कुठपर्यंत पोचलेला आहे। आपण त्या सगळ्या देशांकडून ह्या बुद्धिझम अर्बन मध्ये मदत घेणार आहोत, हीच माझी स्ट्रॅटेजी आहे। आता दुसऱ्या पण काही बँक्स आहेत आणि मी त्या बँकेचं पण स्वागत करतोय। माझं कोणाबरोबर कॉम्पिटिशन अजिबात नाही आहे, उलटा आपल्या अजून बँका उघडल्या पाहिजेत। की जर मी कालच बोललो की आमच्या मुंबईमध्ये एका शेट्टीने बार टाकला की तो गावावरनं दुसरा शेट्टी घेऊन येतो आणि सांगतो की दुसऱ्या गल्लीत तू टाक। कारण कुठलाही बेवडा आपल्यापेक्षा सुटला नाही पाहिजे, आपल्या समाजात दारू प्यायला आला पाहिजे। तसंच आपण गल्ली गल्लीमध्ये आपले रोजगार उघडूया, आपल्या बँका उघडूया, आणि कधीही पण वेगवेगळे पक्ष काढण्यापेक्षा वेगवेगळे बिजनेस उभे केलेले कधीही बरंच आहे। मैं दुनिया में 2 नंबर में काउंटेड आता हूँ, मुझे भी पहले नंबर पे आना है। आप सबका आशीर्वाद भी चाहिए और आप सबकी मेहनत भी मेरे साथ होनी चाहिए। धन्यवाद, जय भीम।